नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं जी के एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रिकामी जागा ही सर्वात मोठी बँक आहे। उत्तर ऑप्शन नंबर ए स्टेट बँक ऑफ इंडिया। भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए बिहार। मधुबनी लोकचित्रकला प्रकार बिहार राज्यात प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे। उत्तर ऑप्शन नंबर ए पुणे। बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुणे येथे आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर ए ओडिशा। ओडिशा या राज्यात नुआखाई उत्सव साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 आहे, जीएसटीचा विस्तार शब्द काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी गुड अँड सर्व्हिस टॅक्स। जीएसटीचा विस्तार शब्द गुड अँड सर्व्हिस टॅक्स असा होतो। प्रश्न क्रमांक 6 आहे, सेवा कराची आकारणी कोण करते? उत्तर ऑप्शन नंबर सी केंद्र सरकार। सेवा कराची आकारणी केंद्र सरकार करते। प्रश्न क्रमांक 7 आहे, सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याचे संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए काठमांडू। सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय काठमांडू येथे आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोवलम समुद्रकिनारा रिकामी जागा येथे स्थित आहे। उत्तर ऑप्शन नंबर डी केरळ। कोवलम समुद्रकिनारा केरळ येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? उत्तर ऑप्शन नंबर बी चंबळ। खालीलपैकी चंबळ ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही। प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? उत्तर ऑप्शन नंबर सी डॉक्टर सॅम पित्रोदा। भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक डॉक्टर सॅम पित्रोदा हे आहेत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या पण मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।